आज अनेक वर्षानंतर भीमतडी जत्रेला जायचा योग आला. सगळं कुटुंब उचललं, बायको पोरगं आणि गेलो भीमतडी जत्रेला. सिंचननगर पुणे. सुरुवातीला आलो तर ह्या प्रवेशद्वारावर भलं मोठं गवताचं प्रवेशद्वार बनवलं आहे. लोक नुसती बाहेरनंच बघत होते. तिकीटच भेटत नव्हतं, गर्दीच तेवढी. ऑनलाईन कसं तरी ऑनलाईनमध्ये तिकीट भेटलं आणि आतमधून घुसलो. आतमध्ये आलं तर बघितलं पहिल्यांदाच भलं मोठं झाड आणि लोक नुसती फोटो काढतात. पवारसाहेबांचा फोटो आणि तिथं व्हिडिओ. इथं हळूच हे बोनसाई ट्री पण बघितलं. छोटूसा वड पण केवढा मोठा आहे. इथं शेती कशी करायची, ठिबक सिंचन कसं लावायचं, ऊस कसा लावायचा हे पण दाखवलं. आणि वरती नुसत्या बाटल्या टांगलेल्या होत्या, बल्ब लावलेले होते. लोकांची गर्दी काही कमीच होत नव्हतं. आणि बाबा 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 इकडं तर काय नुसता धुरळाच. सगळीकडं लोक गर्दीच घुसलेली आहे. रेल्वे स्टेशनवर आल्याचा फील झाला. कुणी आपली लेकरं खांद्यावर घेते. आमच्या लेकरालाही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. आणि मग पुढं आम्ही हळूहळू निघालो. आमच्या कार्यकर्त्याला खांद्यावर घेतला आणि बघत बघत म्हणला बाबा मला खांद्यावर बसायचं आहे. मग जत्राचा आनंद घेत घेत आम्ही बापल्या हिंडायला लागलो. सेवागिरी महिला बचत गट होता. मग बरंच काय काय घेतलं, पण गर्दीनं काय सुचना. आम्ही नुसता इथं सेंद्रिय गुळाचं बिस्किट घेतलं आणि निघालो. पुढं आलो तर हे कुंभार काका. मला हात फिरवायचा होता, पण ते म्हणले थांबा 10 मिनटं. मग आम्ही काय म्हणलं नकोच. हे पुढं कार्यकर्ता आपलं चांगलं गोंधळ घालत होतं आणि शहरातली आपली लोक बघत होती त्यांना. मलाही मोह आवरला नाही. लय दिवसांनी जागरण गोंधळ बघायचा योग आला. पुढं आलं तर बाबा 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 काय गर्दी. शाकाहारीवाल्यांची गर्दी बघा इकडल्या बाजूला. इकडं शाकाहारीवाली सगळी जोरातच आहेत की, आणि इकडं लाल दिसतंय ती मांसाहारीवाली सगळी. सुट्टीच नाही. रश्यावरती सगळ्यांनी तावच धरला. आणि मग काय आम्हालाही मोह नाही आवरला. मग आम्ही आपलं खळगुट रस्सा मागवला मस्तपैकी राशींचं आणि एक पापलेट आणलं की बायकोने कुस्करून खाल्लं. मग आईस्क्रीमचा मोह आवरलाच नाही. कार्यकर्ता म्हणला आईस्क्रीमच खायची. आणली आईस्क्रीम आमच्या मॅडमनं. आम्ही मग ती चौपाटी कुल्फी आणली आणि खायला सुरुवात केली. आर वगळी येऊसपर्यंत खात होतो, पण मला थंडी जाम कुल्फी आवडली होती. आणि मग सगळे उरकल्यानंतर आम्ही आपला घरचा रस्ता धरला. पुढच्या वर्षी पुन्हा भेटूयात असा बोर्ड बघितला तिथं डिसेंबर महिन्यातला 18 ते 25 डिसेंबर. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असाल तर लोकांना शेअर करा, लाईक करा आणि भीमतडी जत्रेला नक्की जावा. तोपर्यंत धन्यवाद.